नमस्कार. आज आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये कोणकोणते अपडेट्स, हायलाइट्स आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत, जे की 21व्या शतकामधलं सर्वात महत्त्वाचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये केलेले बदल आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. चला तर बघूया मग हायलाइट्स. सर्वात पहिले हे जे धोरण आहे, शैक्षणिक धोरण, हे तब्बल 34 वर्षानंतर अपडेट करण्यात आलेलं आहे. हे भारत स्वातंत्र्याच्या नंतरचं तिसरं शैक्षणिक धोरण आहे आणि 21व्या शतकातलं पहिलं शैक्षणिक धोरण आहे. याच्या पहिले 1986ला दुसरं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार झालं होतं आणि त्यानंतर 2020चं हे तिसरं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा बदल जे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आहे त्याचं नामकरण, म्हणजे केंद्रीय मनुष्य विकास मंत्रालयाचं आता नाव बदलून ते शिक्षण मंत्रालय म्हणून ओळखल्या जाईल. मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट च्या ऐवजी मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. यामध्ये भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे जे माजी प्रमुख के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली या समितीने शैक्षणिक मसुदा तयार केलेला आहे. या धोरणाच्या अंतर्गत 2 कोटी शाळाबाह्य मुले मुख्य शैक्षणिक प्रवाहात येतील. तसेच 2030 पर्यंत शालेय शिक्षणामध्ये 100% GER सह शालेय पूर्व ते माध्यमिक स्तरापर्यंतच्या शिक्षणाचे सार्वत्रिकरण करण्याचा या नव्या धोरणाचा उद्देश ठेवण्यात आलेला आहे. या धोरणाच्या अंतर्गत प्रामुख्याने कमीत कमी 5वी पर्यंतचे जे शिक्षण आहे ते विद्यार्थ्यांना मातृभाषेत किंवा तेथील प्रादेशिक भाषेत मिळावे यावर भर देण्यात आलेला आहे. समग्र प्रगती पुस्तकासह मूल्यांकन सुधारणा, शिक्षणाचे फलित साध्य करण्याबाबत विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात येणार आहे. 2035 पर्यंत उच्च शिक्षणामध्ये GER हा 50% वाढवण्यात येणार आणि उच्च शिक्षणामध्ये 3.5 कोटी शैक्षणिक जागांची देखील भर घातली जाणार आहे. या धोरणाच्या अंतर्गत संशोधन संस्कृती बळकट करण्यासाठी राष्ट्रीय संशोधन फाउंडेशन देखील उभारण्यात येणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये तंत्रज्ञानाचे टेक्नॉलॉजीमध्ये जे वाढते प्रमाणाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान फोरमची देखील निर्मिती करण्यात येणार आहे. या धोरणाच्या अंतर्गत उच्च शिक्षणामध्ये बहुभाषिकतेला प्रोत्साहन, त्यामध्ये पाली, पर्शियन, प्राकृत साठी राष्ट्रीय संस्था तसेच इंडियन इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सलेशन अँड इंटरप्रिटेशनची देखील स्थापना केली जाणार आहे. बहुभाषिकतेवर अधिक भर देण्यात येईल, ज्यामध्ये मुलांना शिकवताना एकाच भाषेच्या माध्यमातून अध्यापन न करता त्यासाठी प्रादेशिक भाषांचा किंवा त्यांच्या मातृभाषेवर देखील भर देण्यात येईल. मल्टीडिसिप्लिनरी अभ्यासक्रमावर भर देण्यात येईल, ज्यामुळे एकाच वेळी वेगवेगळे विषय एकत्रितपणे शिकवता येणार आहे. यामध्ये मेजर, मायनर या प्रकारे विषयांचे विभाजन असेल आणि तसेच ज्यामुळे ड्रॉपआउटचे देखील प्रमाण कमी होतील. विद्यार्थी आपला आवडीचा विषय घेऊन ते शिकतील. भारतीय भाषांचा प्रसार व्हावा यासाठी NEPने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सलेशन आणि इंटरप्रिटेशन म्हणजेच राष्ट्रीय अनुवाद आणि भाषा संस्था तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पाली, पर्शियन आणि प्राकृत म्हणजेच पाली, पर्शियन आणि प्राकृतसाठी राष्ट्रीय संस्थेची स्थापना करण्याचा सल्ला दिलेला आहे. संस्कृत आणि इतर भाषा विभागाच्या सुदृढीकरणासाठीची देखील शिफारस यात करण्यात आलेली आहे. उच्च शिक्षण संस्थानांमध्ये अधिकाधिक मातृभाषेचा किंवा स्थानिक भाषेचा उपयोग शिकवण्याचे माध्यम म्हणून केला जावा असे यामध्ये सुचवण्यात आलेले आहे. बोर्ड परीक्षेचं महत्त्व कमी करण्यात आलेलं आहे आणि या पहिलेचा जो 10+2 हा जो शैक्षणिक धोरणामध्ये जो पॅटर्न होता तो
रद्द करण्यात आला असून त्याऐवजी 5+3+3+4 हा पॅटर्न असणार आहे, ज्यामध्ये बालवाडी ते दुसरी, तिसरी ते पाचवी, 6वी ते 8वी आणि 9वी ते 12वी या प्रकारे त्याची रचना असेल. सर्वात महत्त्वाचं, 3 ते 18 वर्षाचा वयोगटातील विद्यार्थी आता शिक्षण हक्क कायद्याच्या कक्षेमध्ये आलेले आहे, जो की यापूर्वी 6 ते 14 वर्ष होता. या नवीन अभ्यासक्रमानुसार 10+2च्या ऐवजी जो आता 5+3+3+4 अभ्यासक्रम आराखडा आहे, ज्यामध्ये 3 ते 8 वयोगटातील विद्यार्थी 8 ते 11, 11 ते 14 आणि 14 ते 18 याप्रमाणे राहील. सर्वात महत्त्वाचं, 3 ते 6 वर्ष हा आतापर्यंत समाविष्ट न झालेला वयोगट या शालेय अभ्यासक्रमाच्या अंतर्गत येणार आहे, जो की बालकांच्या मानसिक जडणघडीच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या नव्या पद्धतीमध्ये 3 वर्ष अंगणवाडी शाळा पूर्व वर्गासह 12 वर्ष शाळा राहणार आहे. तसेच अंगणवाडी आणि पूर्वशालेय सह विस्तृत आणि बळकट संस्थांच्या माध्यमातून ECCE देण्यात येईल. ECCE अभ्यासक्रमामध्ये प्रशिक्षित शिक्षक आणि अंगणवाडी कार्यकर्ते यासाठी असणार आहे. बालकांच्या सुरुवातीची काळजी आणि शिक्षणासाठी मनुष्यबळ विकास, महिला आणि बाल विकास मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि आदिवासी विकास मंत्रालय ECCE नियोजन आणि अंमलबजावणी करणार आहे. या डायग्रामनुसार जे आताच्या नवीन धोरणाच्या नुसार जे हे मॉडेल आहे 5+3+3+4 या डायग्राममधून, ज्यामध्ये फाउंडेशन स्टेज जे पहिले 5 वर्ष आहे, पहिले जे 3 वर्ष आहे त्यामध्ये अंगणवाडी, त्यालाच प्री स्कूलिंग किंवा बालवाटिका म्हणतात, 3 ते 6 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी, नंतरचे 2 वर्ष पहिली आणि दुसरीसाठी, त्यानंतरच्या स्टेपमध्ये 3 वर्षाच्या, ज्यामध्ये तिसरी ते पाचवी राहील, वय विद्यार्थ्यांचा 8 ते 11 या वयोगटासाठी. त्यानंतरच्या स्टेजमध्ये 3 वर्षाच्या 6वी ते 8वी वर्ग राहील, ज्यामध्ये 11 ते 14 वयोगटाचा समावेश राहील. चौथ्या गटामध्ये 9वी ते 12वीचा गट राहील. 9वी ते 12वी राहील, ज्यामध्ये 14 ते 18 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचा समावेश असेल. जे फाउंडेशन स्टेज आहे, सुरुवातीचे 3 वर्ष लहान मुले हे अंगणवाडीमध्ये शिक्षण घेतील आणि त्यानंतरचे पुढील 2 वर्ष पहिली आणि दुसरी शाळेमध्ये. जे अंगणवाडीचे शिक्षण आहे ते बेसिकली ॲक्टिव्हिटी बेसवर आधारित असणार आहे, ज्यामध्ये 3 ते 8 वर्षापर्यंतच्या मुलाचा समावेश असेल आणि या प्रकारे पहिला टप्पा पूर्ण होईल. दुसऱ्या टप्प्यामध्ये 3री ते 5वीपर्यंतचे शिक्षण दिले जाईल, ज्यामध्ये 8 ते 11 वर्षापर्यंतचा मुलांचा समावेश असणार आहे, ज्यामध्ये विज्ञान, गणित, कला यांचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाईल. तिसऱ्या टप्प्यामध्ये 6वी ते 8वी पर्यंतच्या अभ्यासाचा समावेश असेल, ज्यामध्ये 11 ते 14 वर्षाच्या वयोगटाचा समावेश असेल. 6वी पासून कौशल्य विकासाला देखील प्राधान्य देण्यात येईल. चौथ्या टप्प्यामध्ये 9वी ते 12वीचा टप्पा, ज्यामध्ये विषयांचे खोल अभ्यासक्रम असेल, तसेच विषय निवडण्याची सुविधा देखील विद्यार्थ्यांना या टप्प्यामध्ये उपलब्ध होईल. इयत्ता 6वी पासूनच मुलांना प्रोफेशनल शिक्षण दिले जाईल. स्थानिक स्तरावर इंटर्नशिप देखील दिली जाणार आहे, ज्यामध्ये व्यावसायिक आणि कौशल्य विकासाचे शिक्षण दिले जाईल. नवीन शैक्षणिक धोरणामुळे बेरोजगार तयार होणार नाही, तसेच मुलांना शाळेतच नोकरीसाठीचे जे गरजेचे प्रोफेशनल शिक्षण देखील दिले जाणार आहे. इयत्ता 10वी-12वीच्या बोर्डच्या परीक्षेमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहे, जे की बोर्डाचं महत्त्व कमी करून विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेवर गुणवत्तेवर जोर दिला जाईल, ज्यामुळे घोकंपट्टीचं प्रमाण हे कमी होईल. याआधी जर बघितलं तर सुरुवातीला सरकारी शाळांमध्ये प्री स्कूलिंगचा प्रकार नव्हता. इयत्ता 1ली ते 10वीपर्यंतचा जो अभ्यासक्रम होता तो सामान्य जनरल होता, मात्र त्यामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे. 11वी नंतर विद्यार्थ्यांना या पहिले विषय निवडण्याची मुभा होती.
तसेच शालेय अभ्यासक्रम आणि शिकवण्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्यात येईल, ज्यामध्ये 21व्या शतकाला अनुसरून कौशल्ये, त्यांच्या आवश्यक शिक्षण आणि चिकित्सात्मक विचार वाढवण्यासाठी अभ्यासक्रम कमी करणे आणि अनुभवातून शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हे या शिकवण्याच्या पद्धतीचा उद्देश असेल. विद्यार्थ्यांमध्ये लवचिकता आणि विषयांचे पर्याय वाढतील. कला आणि विज्ञान अभ्यासक्रम आणि अवांतर उपक्रम तसेच व्यावसायिक आणि शैक्षणिक शाखा यांच्यात कुठल्याही प्रकारचे कठोर विभाजन असणार नाहीये. इयत्ता 6वी पासूनच बघितलं आपण, त्यांना इंटर्नशिपचा समावेश करण्यात आलेला आहे. NCERT द्वारे एक नवीन आणि सर्वसमावेशक राष्ट्रीय शालेय शिक्षण अभ्यासक्रम रूपरेषा NCFSE 2021 देखील विकसित केले जाईल. मूल्यांकन सुधारणा जर म्हटलं तर सर्वात जास्त नियमित आणि रचनात्मक मूल्यांकनाकडे वळण्याची कल्पना या NEP 2020 मध्ये मांडण्यात आलेली आहे. इयत्ता 3री, 5वी आणि 8वीमध्ये सर्व विद्यार्थी शालेय परीक्षा देतील, जी की योग्य यंत्रणेद्वारे देखील घेण्यात येईल. इयत्ता 10वी बोर्डचं जे परीक्षा आहे त्या सुरूच राहतील, मात्र समग्र विकासाच्या उद्देशाने त्यांची पुनर्रचना केली जाईल, ज्यामध्ये दर्जा निश्चिती संस्था म्हणून पारख म्हणजेच समग्र विकासासाठी कामगिरी मूल्यांकन आढावा ज्ञानाचे विश्लेषण हे एक नवे राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र स्थापन केले जाणार आहे, जे संशोधनासाठी उच्च शिक्षण घेऊ इच्छिता अशा विद्यार्थ्यांसाठी 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम आणि जे विद्यार्थी पदवीनंतर नोकरी करू इच्छितात त्यांच्यासाठी 3 वर्षाची पदवी अभ्यासक्रम असेल. म्हणजेच रिसर्च करण्यासाठी पदवी आणि 1 वर्षाचा मास्टर्स अभ्यासक्रम अशी 4 वर्षाची पदवी असेल आणि त्यानंतर ते थेट PhD करू शकतील. MPhilची यामध्ये आवश्यकता नसेल. लॉ आणि मेडिकल शिक्षण वगळता उच्च शिक्षण हे एका छताखाली येणार आहे. एकच रेग्युलेटरी बॉडी असणार आहे लॉ आणि मेडिकल सोडून. या धोरणामध्ये मल्टिपल एंट्री आणि एक्झिटची देखील कल्पना मांडण्यात आलेली आहे, ज्यामध्ये योग्य प्रमाणीकरणासह बहुप्रवेश आणि निर्गम टप्प्याची कल्पना आहे. म्हणजेच विद्यार्थी पदवी शिक्षण घेताना पदवी शिक्षण 3 किंवा 4 वर्षाचं असू शकतं आणि या कालावधीमध्ये अनेक निर्गम पर्याय उपलब्ध असेल आणि योग्य प्रमाणीकरणासह उदाहरणार्थ 1 वर्षानंतर प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट, 2 वर्षानंतर प्रगत पदविका म्हणजे डिप्लोमा, 3 वर्षानंतर बॅचलर डिग्री आणि 4 वर्षानंतर बॅचलर विथ रिसर्च या प्रकारे तुम्ही एक्झिट घेऊ शकतात. वेगवेगळ्या उच्च शिक्षण संस्थांकडून मिळवलेल्या शैक्षणिक उपलब्धी डिजिटली संग्रहित करण्यासाठी अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटची देखील स्थापना केली जाणार आहे, ज्यामुळे माहिती हस्तांतरित करता येईल आणि अंतिम पदवी मिळवल्यावर त्याची गणना देखील केली जाईल. ग्रॉस एनरोलमेंट रेशो 2035 पर्यंत 50% पोहोचण्याचं उद्दिष्ट NEP मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. शिक्षणामध्ये गुंतवणूक ही GDPच्या 6% करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांचे प्रगती पुस्तक बदलणार आणि शिक्षकांसोबतच विद्यार्थी देखील स्वतःचे मूल्यांकन करतील. सर्व महाविद्यालयांसाठी एकच सामायिक प्रवेश परीक्षा NTA ही परीक्षा घेणार, मात्र ही जी परीक्षा आहे ती ऐच्छिक असेल. शिक्षकांचे शिक्षण, ज्यामध्ये NCTE NCERTशी सल्लामसलत करून शिक्षक शिक्षणासाठी एक नवीन सर्वसमावेशक राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा NCFTE 2021 तयार करेल. 2030 पर्यंत शिक्षणासाठी किमान पदवी पात्रता ही 4 वर्षाचा एकात्मिक B.Ed पदवी असेल. नियमनासाठी भारतीय उच्च शिक्षण आयोगाची स्थापना करण्यात येईल, म्हणजेच HECIची स्थापना करण्यात येईल. वैद्यकीय आणि कायदेशीर शिक्षण वगळता उच्च शिक्षणाच्या संबंधित एकमेव उच्च संस्था असेल तेच HECI.
ज्यामध्ये 4 स्वतंत्र घटक असतील. नियमनासाठी राष्ट्रीय उच्च शिक्षण नियामक परिषद असेल, दर्जात्मक व्यवस्थेसाठी जनरल एज्युकेशन काउन्सिल, निधीसाठी राष्ट्रीय शिक्षण अनुदान परिषद आणि मूल्यांकनासाठी राष्ट्रीय मूल्यांकन परिषद. या प्रकारे 4 त्याचे घटक असतील. HECI तंत्रज्ञानाच्या मदतीने हस्तक्षेप करेल आणि HECIला नियमन आणि मानदंडाचे पालन न करणाऱ्या उच्च शिक्षण संस्थांना दंड करण्याचा देखील अधिकार असेल. अशा प्रकारे आज आपण या लेक्चरमधून महत्त्वाचे अपडेट्स कव्हर केलेले आहे. जर तुम्हाला आवडले असतील तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.